आनंदने ना व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता. त्या दिवशी मस्त फ्रेंड्स बरोबर फिरायला गेले होते. 4-5 मुली होत्या. एका मुली बरोबर मस्त फोटो असे असे फोटो होते मस्त स्टेटसला टाकलेले आणि टाकून लगेच डिलीट मारला. आणि त्याच्यावर मस्त गाणं काय टाकलं होतं माहिती का फोटो बरोबर, हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी, मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी. तर ना मला तुझ्याबरोबर लग्न सुद्धा नाही करायचं म्हणलं. मी मम्मीला आणि पप्पाला सांगणार आहे की असं असं पोरग आहे, असा पोरींबरोबर फोटो बिटो काढतो, मला खोटं बोलतो, आता असं करतो, लग्नानंतर काय करीन. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि तुम्हा सगळ्यांचा परत एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. गलतीचे मिस्टेक झाले. तुम्ही जगात येऊनच मिस्टेक झालं. सो फ्रेंड्स, आजचा जो ब्लॉग आहे तो खूपच 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 इंटरेस्टिंग आहे, कारण कि इस ब्लॉग में कुछ लोगों की पोल खुलने वाली है फ्रेंड्स. कोणाची पोल? कोणाची पोल? वो तो देखो आगे आगे समझ में आएगा किसकी पोल खुलने वाली है. असे काही काम नाही केलं जेणेकरून पोल खुलं कळलंच. तर आपण आहे ना आनंदला विचारत आजचा ब्लॉग कशाचा आहे आनंद? मला काय माहिती. मग इथं कशाला माईक घेऊन बसला जेव्हा तुम्हाला काय माहितच नाही काय बोलायचंय. तर तूच तर बोलली ना ब्लॉग चालू करा, मी बोलणार आहे, मला ब्लॉग कव्हर करायचा आहे. आता लग्नाचं चाललं ना, आपलं लग्नाच करायचंय ना. कोण म्हणलं? मग कशाचं करायचंय? लग्नाचं नाही करायचं. आजचा जो ब्लॉग आहे तो आहे की ते तर गेल्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की लग्नाची डेट फिक्स झाली, मग काय झालं काय नाही ते तर आपण कव्हर करूच, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. बट त्याच्या आधी सांगणार आहे मी एक असा इन्सिडेंट जो माझ्या बरोबर आणि आनंद बरोबर घडला होता, आणि तो सुद्धा इतका डेंजर घडला होता ना की आमचं लग्न अक्षरशः तुटण्यापर्यंत आलं होतं. कशाबद्दल बोलते तू? समझ में आएगा तुमको, रुको जरा सबर करो. तर ह्या इन्सिडेंट नंतर आमचं लग्न पूर्णपणे तुटण्यात आलं होतं. मी डायरेक्टली लग्नासाठी नाही बोलली होती. साखरपुडा झाला, लग्नाची डेट फिक्स झाली, ठीक आहे. आणि तेव्हा मी SY मध्ये होते. SY मध्ये असताना मग 2 ते 3 महिन्याचा गॅप होता, कारण की घरच्यांनी असं म्हणजे असं ठरवलं होतं, मला विचारलेलं होतं त्यांनी की अशा अशा डेट निघते तर काय करायचं. तर ते ज्या 1-2 डेट कॅन्सल झाल्या, काही ब्राह्मणामुळे झाल्या आणि काही सिरियसली मला नंतर लक्षात आलं की ते कशामुळे झालं होतं, तर मी ह्याच्यात कव्हर करते. लग्नाची डेट बोलते का तू? हा. तर 1-2 डेट ज्या कॅन्सल झाल्या होत्या त्याचं एक तर रिझन ब्राह्मण होतं, आणि दुसरं रिझन मोस्ट इम्पॉर्टंट रिझन होतं ते होतं माझे SY चे एक्झाम्स. माझे SYच्या एक्झाम मुळे ती जी डेट होती ती पुढे ढकलण्यात आली होती. तेव्हा मला लक्षात नव्हतं, मला ते नंतर ब्लॉग काढल्याच्या नंतर लक्षात आलं. मी असं विचार करत होते कशामुळे झालं होतं, बट ते मला नंतर कळलं. ओके. तर मग त्याच्यामध्ये त्या टाइम पिरियडमध्ये 2 ते 3 महिन्याचा गॅप होता मग आमच्या लग्नामध्ये. ओके. तर 6 मे फायनल आमच्या लग्नाची डेट ठरली. त्याच्या आधी माझे एक्झाम्स होते आणि माझा लास्ट एक्झाम होता 3 मेला SYचा, आणि 4-5 2 दिवस माझ्याकडे होते, 3ऱ्या दिवशी लग्न होतं. ओके. मग त्यानंतर काय झालं, जेव्हा आनंद, आपण थोडंसं मागे येऊयात जरा, काही लोकांची मेमरी तर खूप अशी डाऊन आहे, तर आता कशी खोलूयात आपण त्यांची मेमरी. नीट बसा ना आनंद, किती वजन देतात यार. तू माझ्या रात्री अंगावर हातपाय टाकते तेव्हा चालतं. मग ते रात्रीची गोष्ट आहे, एवढं असं इतकं असं करून तर दुखतंय ना. आनंद जेव्हा जॉब करायचे ना, तर काय झालं होतं, आनंदचं जसं की सगळ्यांना माहिती आहे आणि मला जास्त माहिती आहे की नाही का, आनंदचं नेचर खूप केअरिंग आणि खूप केअर करणारा नेचर आहे, ठीक आहे. तर आनंद जॉबला जिथे जायचं होते का, त्या ग्रुपमध्ये आनंदच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्या मुली आनंदच्या मैत्रिणी होत्या. आणि मला गरज आहे आता नाही, आता तुम्हाला काहीच लक्षात नव्हतं ना, आता कसं लक्षात येतं तुमच्या बघा. तर मला असं वाटलं की तो इन्सिडेंट जो आहे ना तो मी शेअर करू, कारण की त्या इन्सिडेंट बरोबरच माझ्या डोक्यात लग्नानंतर काय काय घडलं आणि मी काय काय पर्यंत विचार करायला लागले ते पण तुम्हाला नक्की कळेलच. त्यामुळे मी हा इन्सिडेंट शेअर करायचा डिसिजन घेतला. ओके. सगळं काय खोटं नाही. आता जे माणूस ब्लश करताना त्याला समजून जातं की काय खोटं आहे काय खरं आहे, आणि ते ऑडियन्सला पण माहिती आहे. ब्लश केलं म्हणजे जस्ट शट अप, दाल में कुछ काला है. हा, स्वतःच बोलतोय माणूस. अरे यार. काय झालं होतं, आनंद जिथे जॉब करत होते, जॉबला लागल्याच्या नंतर त्याच्या आधी आनंद माझ्या बरोबर खूप बोलायचे,
कॉलेजला असताना कॉल वगैरे करायचे, म्हणजे जास्त नव्हते बोलत, पण जेव्हा बोलायचं तेव्हा चांगलं बोलत होते, ठीक आहे. पण जसं जसं आमच्या लग्नाची डेट जवळ येत चालली तर आम्ही थोडं जास्त बोलायला लागलो हे ते. पण पण जेव्हा आनंद जॉबला लागले आणि आनंदने तिकडं जाऊन सगळ्या पोरींना, सगळ्या मुलींना मैत्रिणी बनवलं. आता ते मैत्रिणी बनवलं मी बनवलं नाही, त्या स्वतः मैत्रिणी झाल्या त्या. बनल्या त्या मला इतकं माहिती नाहीये, बट जिथपर्यंत की मी नोटीस केलं होतं, आनंदचा नेचर असा होता पुढच्याची केअर करायचा, कारण की त्याच नेचरमुळेच आनंदचं आणि माझं जे आहे ती लव्ह स्टोरी आमची स्टार्ट झाली होती, कारण की मला पण एक केअरिंग मुलगा असा आवडायला लागला होता. पाय नका ना हलू. तुला काय प्रॉब्लेम होतो? नाही, पाय नसतं हलवत. सारखं डिस्टर्ब, नुसतं डिस्टर्ब यार, मी विसरते मी काय बोलते. मग मी आनंदला कॉल करायचे कधी कॉलेजमध्ये गेल्यावर, नाही का, आनंदने तर मला फोन दिलेलाच होता, तर मग मी त्या फोननी फोन करायचे की आनंद कुठं येतं काय येतं. मला ना 1 सेकंद बोलायचं फक्त. पहिलं जेव्हा नवीन जॉबला लागलं तेव्हा माझ्याबरोबर जास्त बोलायला लागले. जेव्हा जेव्हा त्या जॉबवरती टाइम जास्त जायला लागला ना, मग मी विचारायचं जेवलात का, काय करतात, कामावर पोचलात का, तर मला मला काय बोलायचे म्हणजे आता मी जॉबवर आहे, आता मी बोलू नाही शकत तर ना, मी फोन ठेवतो. म्हणले ठीक आहे, नंतर संध्याकाळी फोन करा. मला म्हणायचे हा. संध्याकाळ दुपार झाली संध्याकाळ झाली, माणसाचा कुठं फोन येतोय. आणि चॅटवर मग मी स्वतःहून वाट बघून 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 स्वतः मी हाय टाकायचे. मग म्हणायचे हाय आनंद, तर म्हणायचे हा बोल, हा बोला, असं रूडली उत्तर. अरे मी म्हणलो माणूस असं का बदली होत चाललंय एकदमच. काय पण नको ए, सांगू. नाही खरं आहे, गप्प बसा, लय हसायला येते. बघितलं ना, इथून समजून जा तुम्ही काय खोटं आहे काय खरं आहे. तर त्याच्यानंतर मग मी म्हणायचे का असा माणूस सडनली नाही का चेंज होतो. तर मला बोलायचे की आता मी लय दमलोय, आता मी झोपतो, मी उद्या बोलेल तुला. म्हणलं तुम्ही उद्या परत बोलणार नाहीत, परत मला तसंच बोलताना कामाला जायचं. नाही मी तुझ्या कॉलेजमध्ये नक्की तुला फोन करीन, माझं लंच टाइम जेव्हा होईल तेव्हा मी तुला कॉल करीन. म्हणायचं ठीक आहे. मग मी काय दुसरं मी काय करू नव्हते शकत, तर मग मी म्हणायचे ठीक आहे. मग ठेवून दिला फोन ठेवून दिला. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर मग मी वाट बघायची की नाही का, कॉलेजमध्ये माझे लेक्चर चालू असताना सुद्धा माझं लक्ष मोबाईलकडे असायचं की बाबा मेसेज येईल. पण कुठं काहीच मेसेज नसायचा. परत मग माझं कॉलेज सुटल्याच्या नंतर जर मी घरापासून तर कॉलेजपासून तर मी जे घरामध्ये जायचे का, घरापर्यंत जाऊस तर मी वाट बघायचे की कॉल करेन, पण नव्हता कॉल येत. मग मी कॉल करायचे. मी कॉल केल्याच्या नंतर मग मला बोलायचे हा बोल ना. मग माझं मन ठेवायसाठी 5 मिनिटं बोलायचं. हा मग 5 मिनिटं बोलायचं. मग हा असं झालं तर मग मला असं वाटायचं नाही यार, माझा आनंद बदललेला नाही, माझा आनंद लय चांगला आहे, तो खरंच बिझी होता काल, असं मला वाटायचं. बिझीच होतो मी. काय दिवे लावले तिथे जाऊन. 2-3 दिवस चांगलं बोलायचा माणूस, चौथ्या दिवशी परत तसंच इग्नोर. असं करत करत आमचा पूर्ण 1 महिना निघून गेला. ठीक आहे. मग मी फायनल आहे ना, मला काय बोलले, एक दिवस मी आनंदला फोन केले, मला काहीतरी त्यांना सांगायचं होतं वाटतं, मला एवढं लक्षात नाही. हा, मोबाईलमध्ये काहीतरी सेटिंग मला समजत नव्हती, मला ती विचारायची होती आनंदला, त्यासाठी मी आनंदला कॉल करत होते. तर मी एक्सपेक्ट हेच करील की मला पुढनं रिप्लाय लवकर येईल. ठीक आहे. आणि मी एक्सपेक्ट ह्यासाठी केलं होतं कारण त्या दिवशी जॉबची सुट्टी होती. तरी पण ह्या माणसाने मला कॉल न करता, सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, कॉल न करता मला लय राग आला मला. ठीक आहे. लय राग आला. त्याने आनंदीनं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता. त्या दिवशी मस्त फ्रेंड्स बरोबर फिरायला गेले होते. 4-5 मुली होत्या, 2-3 मुलं होते. काय खोटं आहे. हा ना, किती हसायला येते बघितलं, बघा खोटे माणसं बघितलं. मला लय राग आला होता, तर मी बोलायचं बंद केलं होतं. दुपारीच मी बोलले मला फोन बिन करू नका म्हणलं, मला बोलायचं पण नाही म्हणलं. तर मला बोलले आता मी थोडं कामात आहे, मी तुला संध्याकाळी फोन करतो. आणि मला नव्हतं माहिती की फ्रेंड्स बरं फिरायला गेलेत तर सांगायचं होतं की बाबा मी आलोय फिरायला, बात खतम. एवढं काय त्याच्यामध्ये, माणूस जाते फिरायला. ठीक आहे. तर एवढं लपवायची काही गरजच नव्हती. तरी पण व्हॉट्सअप स्टेटसला एका मुली बरोबर मस्त फोटो, असे फोटो होते मस्त स्टेटसला टाकलेले. आणि टाकून लगेच डिलीट मारला. आणि मला एक डोक्यामध्ये होतं की एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये ना आपण बघितलेले जे स्टेटस असतात ना ते आपल्याला दिसतात. तर मी थोड्या वेळाने चेक केलं, त्यांनी तिकडनं डिलीट केलता, पण मला तो स्टेटस एकदम क्लिअरली दिसत होता. मस्त असा करून फोटो होता संगतीला. तो जो मी फोटो बघितला त्याच्यानंतर माझं डोकं असं जागेवरून सरकून गेलं. हा, पहिलं सरकलेलं होतं आणि अजून नंतर थोडं सरकलं. मग तर सगळं सरकून गेलं. आणि ते थोडंफार सरकलं होतं, ते तुमच्यामुळेच झालं होतं. असा मला राग आला ना मला. तर आहे ना, मी डायरेक्टली
आनंदला फोन केला आणि म्हणलं हे काय चाललंय आत्ताच्या आता मला सांगा. मला लय राग आला होता त्यावेळेस. हा नशीब त्या दिवशी मम्मी घरी नव्हती, नाहीतर मम्मी समोरच सगळं हे झालं असतं. मी मम्मीला नव्हतं सांगितलं की काय झालं होतं. तर मग मी आनंदला विचारलं, म्हणलं हे काय चाललंय. म्हणतात काय चाललंय. म्हणलं कोणा कुठे आहेत तुम्ही. मला म्हणतात मी आलो होतो थोडं मित्रांबरोबर. म्हणलं मित्रांबरोबर म्हणतात हा. म्हणलं काय एक पण मुलगी नाही का संगतीला. म्हणतात हा आहे ना त्यांच्या मैत्रिणी आहेत. म्हणलं त्यांच्या मैत्रिणीत मग तुम्ही का त्यांच्याबरोबर फोटो काढतात. तुमचं काय काम आहे त्यांच्याबरोबर फोटो काढायचं, आणि ते पण एवढं जवळ येऊन तुमचा साखरपुडा झालेला आहे ना. तर म्हणतात की मग तिचं पण तर लग्न ठरलेलं आहे ना. म्हणलं मग लग्न ठरलेलं आहे, मग एवढं जवळ येऊन कोण फोटो काढतं. म्हणलं मी तर नाही काढत. म्हणलं कुठल्या मुलाबरोबर एवढं जवळ येऊन फोटो तुम्ही कसं काय काढला. तर मला म्हणते यार गप यार तरुण, असं नसतं तसं नसतं, आम्ही संगतीला जॉब करतो हे करतो. फालतूचे लेक्चर मला द्यायला लागल्या. म्हणलं ते लेक्चर आहेत ना तुमच्यापाशी ठेवायचे, तेच मी म्हणू 1 महिन्यापासून तुम्ही असे काय एवढे चेंज झालात आणि तुमच्या एवढे का नाटकं वाढलेत. म्हणलं सांगायचं ना, म्हणलं की मला तुला टाइम नाही द्यायचा, मला असं फालतूगिरी करायची, अशी टाइमपास करायचा. मी लय म्हणजे मला का मला इतका राग आला ना, माझ्या तोंडात जे शब्द येत होते ना मी असे फटाफट बोलत चालले होते. आणि बघा ते अजून पण आठवलं ना, मला असा राग येतो ना. कुठली पण मुलगी एका मुलाबरोबर फोटो बघन आणि तिला समोर असं उत्तर येईन की मी मित्रांबरोबर आहे, जेव्हा की तो पोरींबरोबर पण होता, तो ऑब्वियसली गोष्ट आहे, कोणाला पण राग येणार. मग आम्ही सगळे फ्रेंड सर्कल मध्ये गेलो होतो, तर एवढं काय झालं मग मग? फिरायला गेले होते ना तुम्ही कधी का होईना, मग मला का नव्हतं सांगितलं की मी फिरायला चाललोय. मी तर सगळं सांगायचे की मी आता कॉलेजमध्ये, आता मी कम्प्युटर क्लासमध्ये चालले, आता मी जॉबवर आहे, आता मी घरी आले, आता मी असं. पण तुम्ही तुला काय काय म्हणत सांगू सांगत. मी, तू काय बायको होती काय, माझं लग्न झालं का आपलं. हा साखरपुडा कशाला गेलता. मग साखरपुडा कशाला गेलता मग. लग्न झालं होतं का, साखरपुडा झाला होता ना, तुझा अधिकार होता का माझ्यावर 100%. मग कुणावर होता. नुसतं कुणावर होता. फक्त केवायसी केली होती काय, बँकेचे फक्त केवायसी केली, तुझं अकाउंट नव्हतं खोललं अजून, कळलं ना. लागले लगेच एवढा फालतू आणि पानसट जोक. जो प्लीज फ्रेंड्स इग्नोर करा प्लीज. मला माहिती तुमच्या कानातून रक्त येईल, पण प्लीज इग्नोर करा प्लीज. इथं स्वतः जोक पानसट बोलायचं आणि स्वतःच हसायचं. तर आहे का असं आहे आमच्या घरी. हे सर का तिकडे. मग तुझा काय अधिकार आणि होता हा, माझ्यावर? आणि थांब हे, हा. मला सांग पहिलं, तुझा माझ्यावर 100% अधिकार होता का. तुला का सांगून जाऊ मी, बाथरूमला चाललोय, फिरायला चाललोय, ह्याला जाऊ त्याला ब्लॉग जाऊ. बंद होते तुम्हाला सांगते काय अधिकार होता. आता थांबा जरा, आता मला कम्प्लीट करू दे, तुम्हाला मी सांगते ऑफ कॅमेरा. आणि त्याच्यावर मस्त गाणं काय टाकलं होतं माहिती का फोटो बरोबर. हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी, मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी. तुला एवढं आठवतं त्या ट्रेनिंगचं. असल्या गोष्टी नाही विसरत मी. अरे यार. माझ्या बरं घडलेल्या बेकार गोष्टी मी नाही विसरत, मग ते कोणाबद्दलही असू देत. आणि मग नंतर एवढं बोलून मी फोन स्विच ऑफ करून टाकला. म्हणलं आजच्या नंतर मला कॉल करायचा नाही, मला तुझ्याबरोबर लग्न सुद्धा नाही करायचं. म्हणलं मी मम्मीला आणि पप्पाला सांगणार आहे की असं पोरग आहे, असा पोरींबरोबर फोटो बिटो काढतो, मला खोटं बोलतो, आता असं करतो, लग्नानंतर काय करीन. तर माझी गलती होती, म्हणलं मला माफ करा आणि इथून पुढं मला फोन बिन करायचं नाही. आणि 2 दिवसांनी किंवा उद्याच्या उद्या येऊन म्हणलं तो दिलेला मोबाईल आहे ना तुम्ही मला, तो मोबाईल घेऊन जा म्हणले, तर मला ठेवायचा वेळाचं नाही म्हणलं मोबाईल. मी डायरेक्ट इतकं बोलले रागामध्ये. मला अरे तरुण ऐक ना. जेव्हा मी असं बोलले ना मला फोन बिन नाही करायचं, तेव्हा या माणसाला थोडंसं असा घाबरला बरं का. का घाबरू, घाबरासारखे काही कामच नव्हते केले घाबरासारखे. नव्हते घाबरला. मग कशाला घाबरू. इकडे बघा, नव्हतं घाबरला. नाही. थोडं पाणी तर घ्या. घेणे उठून. अरे तुम्ही इथं जवळ आहे, तर मी एवढं उठून तिकडे जाऊ, घ्या ना इथून. तुला पहिलं कळत नाही तर पाणी बिणी घेऊन बसावं. राहून दे, नको एवढं ओव्हर ऍक्टिंग करू, आणतोय पाणी. इथंच बाजूला. धर ढोस. एवढं बोलायची गरज नाही, उपकार नाही करत. पाणी घेऊन फ्रीज मध्ये बॉटल भरून मी ठेवते, नसतं इथून इथं आनंद द्यायला जीवावर येतो. उठायचं ना सकाळी पाणी भरायला. मग पाणी भरायला सुद्धा उठत नाही माहितीये का, सकाळी मला उठावं लागत आहे 4:15 ते रूम ओनर ब्लॉग बघते, म्हणते 4ला असं कोणचं पाणी येते. सगळ्यांचं पाण्याचा टाइम एकच येते, एवढं मी खोटं नाही बोलायचं माणसाने. मग उठतो ना 8ला तर उठतो ना. तो उठते काय, झोपत येतं घोरत. मला दे ना पाणी.
त्याच्यानंतर मी आनंदला असं बोलल्याच्या नंतर आनंद खरंच घाबरले होते. त्यांना वाटलं खरंच काय आता नातं वगैरे आमचं तुटतंय का, कारण की त्यांच्या मम्मीला वगैरे काहीच माहिती नव्हतं की असं असं आमच्यामध्ये इतके बेकार भांडणं झालेले आहेत. आणि तसं बघायला गेलं तर सिच्युएशन अशी झाली होती की मी पण कोणाला सांगू नव्हतं शकत त्यावेळेस मम्मीला पप्पाला की बाबा असं असं झालंय मम्मी, मला नाही बोलायचं किंवा XYZ जी. पण एवढं बोलून मी आनंदचा नंबर ब्लॉक केला. आनंदनी लय फोन केले, आनंद बरोबर मी बोलले नाही. मग आनंदनी मम्मीच्या फोनवर फोन केला. तेव्हा मग मम्मीला कळलं की काय झालं. तर म्हणलं मम्मी काय नाही झालं. तेव्हा पण मी मम्मीला 2-3 दिवस काहीच सांगितलेलं नव्हतं, कारण की माझ्या डोक्यात लय राग होता. आणि मला माहित होतं जर मी मम्मीला आता काय सांगितलं तर मी नाही का रागामध्ये मम्मीला खरं सगळं सांगितलं ना, एक वेळेस मी माझ्या डोक्यातून त्या गोष्टी काढू शकते पण मम्मी पप्पाच्या डोक्यातून नाही काढू शकत. म्हणून मी त्यांना नाही सांगितलं. त्यांना न सांगता 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, अशी हालत खराब, कुठल्याच गोष्टीत मन लागत नव्हतं. मग मला असं वाटतं ना बॅकग्राऊंडला हे गाणं लागलं पाहिजे होतं त्यावेळेस, छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, ऐकत असेल ना तू गाणं. कोई रहे ना जब अपना. हा काय? असं झालं होतं मला. सिरियसली तसंच झालं होतं. माझं कॉलेजमध्ये पण मन नव्हतं लागत, माझं घरी कुठं मन लागत नव्हतं काही कामामध्ये, की बाबा असं कसं काय एवढा माणूस बदलू शकतो. मी एवढं प्रेम करते ह्या पोरावर आणि हा मला धडाधड खोटं बोलतोय, पोरींबरोबर फिरायला जातोय, जातो वरून एवढा क्लोजअप मध्ये फोटो काढतोय. मला लय राग येत होता, म्हणजे प्रत्यक्ष मध्ये म्हणजे काय सांग, मला प्रचंड राग येत होता. आणि त्या टायमिंगला माहिती दर दिवस 4 ते 5 स्टेटस असायचे तसले नाही ते म्युझिक वगैरे, हा, ते त्या हात timing ला कसं तुटलेले trend होता आणि डायरेक्टली ते असं गाणे काय हा sad. हो गई गलती मुझसे असले. नाही ते माझ्या असायचे नंतर. सॉरी त्याच्यानंतर मग असे, आणि त्या टायमिंगला ट्रेंड होता काय पण असं माणूस सॅड झालं का, आपण थोडे पण सॅड झालो का लगेच व्हॉट्सअप लावायचे, स्टेटस लावायचे, लगेच असं रडायचे. परत पडायचे. काहीतरी शायरी वगैरे असेल की असं तसं हे तर असं मग आनंद बघायचे, कारण की मी कॉन्टॅक्ट मधून ब्लॉक केलं होतं, व्हॉट्सअप मधून ब्लॉक नव्हतं केलं. कारण ते तर माझे यायचे बघायला किती वेळ ऑनलाईन आहे, अजून कोणाबरोबर बोलते बघू, माझ्या तिकडून पण माझ्यावर माझ्या बरं इथे ब्रेकअप झालाय तर बघायचं अजून की किती वेळा ऑनलाईन आहे. तर 2-2 मिनिटाला जाऊन चेक करायचं लास्ट सीन काय आहे, आता काय स्टेटस टाकलाय का, 12 वाजलेत आता ऑनलाईन आहे का, लास्ट सीन किती वाजताच आहे, किती वाजेपर्यंत ऑनलाईन होता, कधी ऑफलाईन गेला, सगळ्या गोष्टीवर माझं लक्ष असायचं, सगळ्या गोष्टीवर. मग 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मग आनंदने ना मला एकदम बारीक आवाजामध्ये परत कॉल केला, व्हॉट्सअप कॉल केला. तर मग माझा राग थोडा 2 दिवसानंतर थोडासा शांत झाला होता. तरी पण मी म्हणलं होतं की मला लग्न नाहीच करायचं. म्हणलं तुझ्या बरं मी मम्मीला सांगणार आहे, म्हणलं असं असं झालंय, माझं जे काही मम्मी पप्पा डिसिजन घेतात. तर मला म्हणले ठीक आहे तुझं काय डिसिजन आहे तू घे, मी तुला नाही बोलणार, पण एकदा फक्त माझं सगळं बोलणं ऐकून घे, पण मी ते तुला फोनवर नाही सांगू शकत, मी तिकडे येऊन तुला सांगेल. म्हणलं कुठं, तर मला बोलले मी मुंबईला येऊन तुला सगळं सांगतो. तर मी म्हणलं ठीक आहे. मग आनंद एक दिवस आले आणि त्या टायमिंगला आनंद डायरेक्टली घरी आले. त्या दिवशी मी कॉलेजला वगैरे कुठे गेले नव्हते, घरी आले. आणि घरी येऊन मम्मी त्या दिवशी कामावर होती, तर मग ते दुपारीच आले घरी. बहीण भाव आम्ही सगळे असलो, कारण बहीण भाव आणि मी आम्ही तिघं एकच शाळेमध्ये, माझं कॉलेज दुपारनंतर व्हायचं, पण बहीण भाऊ पण माझे सकाळी जाऊन दुपारी घरी यायचे. मग आनंद तिकडे आले, मग आमचं असं खालीवर घर होतं, खाली बसून आम्ही सगळं, मला बोलले की बघ तरुणा तसं काय नव्हतं, आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलो होतो फिरायला. आणि ज्या मैत्रिणी होत्या, मित्र पण होते, मैत्रिणी पण होत्या. हा, तर आमचा पूर्ण ग्रुप गेला होता. तर तसं काय वाईट समजू नको, जर मला तसंच काय करायचं असतं तर मी तुला, म्हणजे मला असं वाटलं होतं की तू नाही जाऊ देणार मला, म्हणून मी तुला सांगितलं नाही. म्हणलं मी नसतं जाऊ दिलं तर नव्हतं जायचं म्हणलं, पण मला सांगून जायचं होतं ना, मी तर कॉल करते, मी तर तुम्हाला एवढं लॉयल राहते तुझ्यासोबत आणि तू असं करतो तसं करतो. मी लय बोलले होते आनंद, तर मला बोलले तुझा राग जायज आहे, पण खरंच सांगतो सॉरी, मी परत तसं नाही करणार, वाटलंच तर मी तो जॉब पण सोडून देतो तुझ्यासाठी, बस तुझ्या मनामध्ये काय तसं असेल तर मी लय खुश झाले, म्हणजे लय खुश झाले, पण मी असं प्रिटेंड नाही केलं की मी मनातून खुश झाले म्हणून. तर मग मला बोलले की एक काम कर, माझ्या मम्मीला पण मी असं झालेलं आहे ना ते सगळं सांगितलेलं आहे, तू आई बरोबर बोल, आई बघ तुला काय बोलती काय नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या मुलीबरोबर फोटो होता तिचं सुद्धा लग्न झालेलं आहे, तिच्या हातावर बघ तिच्या बॉयफ्रेंडचा टॅटू मी वगैरे आहे. सांगितलंय फ्रेंड्स, ती हा. समजूनच घेत नव्हती. मी तिला एवढा सांगण्याचा प्रयत्न केला की तसं काय नाहीये, ती जस्ट माझी मैत्रीण आहे. आणि साधा तर फोटो काढलाय म्हटलं, फोटोमुळे तू, आणि पहिलं कसं होतं माहितीये का, तरुण आहे ना छोट्या छोट्या गोष्टीला लय धरून बसायची, आणि तिला आहे ना पहिल्यापासून लय राग येत होता माहितीये का. आणि जेव्हा स्टार्टिंग चाललं होतं त्या टाइमला तिला भरपूर राग असायचा. तर मी जस्ट फक्त फोटो काढला होता,
मी म्हटलं असं मी जर फोनवर तिला समजायला गेलो नाही अजिबात समजदार नाही, म्हणून मी विचार केला होता मी उल्हासनगरला जाईन आणि तिला नीटनाटकं समजवेल. तर मग मी इकडे आलो, तिला सांगितलं की तसं काहीच नाही, ती माझी फक्त मैत्रीण आहे. बस तुझ्यासाठी मी तो जॉबसुद्धा सोडायला तयार आहे म्हटलं, तुम्हाला फक्त हो बोल एकदा. तेव्हा पण काय नाही बोलली, तरी पण तिला विश्वासच होत नव्हता माझ्यावर. तिला म्हणलं फक्त 1 मिनिट थांब. मी डायरेक्ट जी माझी मैत्रीण होती तर मी तिला डायरेक्ट कॉल केला. तर मग मी तिला माझ्या मैत्रिणीबरोबर कॉल लावून दिला. मग ती सगळं बोलली, तिकडून एवढं चांगलं बोलत होती, ताई तसं काहीच म्हणजे तरुणा तसं काहीच नाहीये, माझं लग्न पण ठरलंय. मग तिने 3-4 फोटो सुद्धा पाठवले. लग्न म्हणजे लग्न होणार होतं, त्याचं एंगेजमेंट झाली होती फक्त. पर्यंत की तिने तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पण मला हा, बोलायला बोलायला लावलं की बघ लावलं. बाबा तसं काय नाही, आमच्या दोघांचं लग्न वगैरे ठरलेलं आहे. हा, तिच्या हातावर एक टॅटू पण होता एवढा मोठा, मग तो पण दाखवला की बघ तसं काहीच नाही, आम्ही फक्त मित्र आहेत. त्याच्यानंतर मग ती थोडं थंड झाली जेव्हा तिच्याबरोबर बोललो तेव्हा. हे बघा, मी पण त्या टायमिंगला माझ्या जागेवर बरोबर होते. फर्स्ट ऑफ ऑल आमच्यामध्ये लॉंग डिस्टन्स होता. मी असं 2-2 मिनिटाला विचारित नव्हते काय झालं, काय करायचंय, कुठं आहे, हे त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मी फक्त ट्रस्ट, आमच्यात एक होता फक्त ट्रस्ट, की जे पण होईल ट्रस्ट. आनंद इकडे गेले विश्वास आहे, आनंद तिकडे गेले विश्वास आहे. आणि सडनली जर मला असं फोटो दिसेल हे दिसेल तर माझ्या जागेवर कुठलीही मुलगी असेल तर 101% ती पण हेच रिॲक्ट करेल, ठीक आहे. बट आनंद जेव्हा मला एवढं सगळं बोलत होते तर मी आनंदकडे असे बघत होते, तर मला असं वाटत होतं की नाही तसं काही नाहीये, ठीक आहे, माझी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल बहुतेक, तर मला हा जो विषय तो इथे ड्रॉप करून दिला पाहिजे. आनंद मला एवढं बोलले की मी तुझ्यासाठी मी काय करू सांग मला, मी जॉब सोडू? तर ठीक आहे, मी जॉब सोडतो. सोडला मी जॉब. मी सगळ्या मुलींना जेवढ्या पण आहेत मी सगळ्यांना ब्लॉक करतो तुझ्यासाठी, मी कोणाबरोबर बोलत नाही. बस वाटलंच तर माझं व्हॉट्सअप तुझ्याकडे राहू दे, असं तसं मला भरपूर काय बोलले. पण मी म्हटलं मला त्याच्यामधून एकही गोष्ट नकोय, मला काहीच नकोय. म्हणलं तुम्ही जॉब करतात करा, म्हणलं विश्वास आहे म्हणलं माझ्यावर, फक्त विश्वास तोडू नका. कारण की मी चॉईस केलेला मुलगा, मला कधीही असं चालणार नाही की तरुणांनी जो मुलगाला पसंत केलं तो मुलगा असा आहे, तो मुलगा तसा आहे, ह्या मुलीबरोबर त्या मुलीबरोबर, मला तसं चालणार नाही. कारण मी माझ्या लाईफचा 100% तुला दिलेलं आहे. माझं सगळ्या गोष्टी तुला माहिती असतात, तर तुझ्या पण सगळ्या गोष्टी मला माहिती पाहिजेत. बस एवढंच माझा प्रश्न होता. तर मला म्हणले ठीक आहे, तू काही टेन्शन नको करू, तर मग आई बरं बोल. मग मामींबरोबर फोन लावून दिला मला, माझ्या मम्मी त्यांच्या पण बात मम्मी करून दिली बरोबर. मी तिची. त्यांच्या पप्पाला नव्हतं माहिती, फक्त मामींना माहिती होतं, आईला माहित होतं तुमच्या. तर मग मामी मला बोलले तसं काय नाही तरुणा, त्याचा स्वभाव तसा आहे ना. मी पण त्याला लय बोलले, घरामध्ये लय भांडणं झाले आमचे की तू कशाला गेलाच, तू कशाला फोटो काढले. त्यांचे पण घरचे ह्यांनाच खवळत होते, ह्यांनाच बोलत होते 100% की तुझीच गलती, तू कशाला चुकला, तू कशालाच गेला, तू कशालाच असं केलं, तू कशाला तसं केलं. भरपूर काय याच्यावर विषय झाला. मग मी म्हटलं जाऊ दे, ज्या विषयाला जेवढा ड्रॅग करतो तेवढा वाढत जाईल. मग मी तो विषय तिथं ड्रॉप केला. आणि आनंद मग मला समजून बिमजून मग संध्याकाळी मम्मी आली, तर मम्मीने विचारलं काय झालं आनंद अचानक आले इथं. तर आनंद बोलले काय नाही, असं चालू होतं, ते मोबाईलचं काही तरुणाला समजत नव्हतं म्हणून. म्हणले ठीक आहे. आणि सिरियसली मला जे समजत नव्हतं ते आनंदी मला सॉर्ट पण करून दिलं होतं, कारण त्याच्यामध्ये काय सेटिंग अशा होतं, मी ह्याच्या आधी कधी मोबाईल वापरला नव्हता, तर काय गोष्टी मला त्याच्यातल्या नव्हत्या कळत. तर ते मला त्यांनी सेटिंग वगैरे नीटनाटकी करून दिली. आणि मग तरी पण मम्मीला शक आला होता की फक्त मोबाईलसाठीच का आलेत, की एवढ्या कारणामुळे एवढ्या लांब कशाला आलेत. त्यांना शक आला होता, पण मी त्यांना दुसरे त्या टायमिंगला काय माहित काय रिझन दिले होते, मी त्यांना पण त्या गोष्टी पटल्या होत्या. तर मग तेवढं बोलून मग आनंद गेले. मग सेकंड डे पासून परत मी पण खुश झाले, मला माझ्या मनामध्ये काय वाईट त्या गोष्टीबद्दल नव्हतं. मग 2 दिवसांनी परत मला आनंदच्या मम्मीने फोन केला पर्सनली, आणि मला बोलले मी त्याला काम सोडायला लावले. म्हणलं कशाला सोडायला लावलं, तर म्हणतात बोललो नको, होतो. तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये अगर त्या कामामुळे असे भांडणं तडणं होत असतील तर नको ते काम, काय गरज नाही त्याला, तो मच्छीचं दुकान चालवेल बरोबर, त्याला काय गरज नाही काम करायची. तर म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि एवढं लांब येणं जाणं ते पण लय लांब होतं त्यांच्या घरापासून, ते जॉब पण खूपच लांब होतं, त्यांचे हाल पण लय व्हायचे. तर म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि तसं पण लग्नाला 2 का 3च महिने बाकी होते, तर म्हणलं काय हरकत नाही. हा होता सगळ्यात डेंजर इन्सिडेंट इथपर्यंत की आमचं लग्न पूर्णपणे तुटायला आलेलं होतं. असा होता हा छोटासा इन्सिडेंट. म्हणजे की माझा सांगायचा अर्थ असा आहे, आपण जर पुढच्याला 100% लॉयल्टीनी वागतोय पुढच्या बरोबर, तर त्याचं पण तेवढंच काम आहे की आपल्याबरोबर तेवढं 100% लॉयल्टीनी वागायचं, बरोबर. आणि काय काय गोष्टी अशा असतात ना, आनंदचा रिअल नेचर अजून सुद्धा नेचर तसाच आहे. लग्न झालं तरी सुद्धा म्हणजे नाही का, ते असं नाही बघत की बाबा आपण नाही कसं विचार करतो की अरे मुलगा आहे ह्याला आपण कसं विचारायचं, तू मुलगी आहे तर असं कसं नाही. त्यांचा असा स्वभाव पहिल्यापासून चांगला आहे, म्हणून तर मग
मला पण आनंद त्यामुळे जास्त आवडायला लागले, कारण की गावाकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा सगळ्या गोष्टीचं ध्यान ठेवणं, खाणं पिणं, पाणी विचारणं, नाश्ता विचारणं, हे आणून देऊ का ते आणून देऊ का, बसताना काय असं साफ वगैरे करून बसायचं, हे सगळं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या मुलींना आवडतात, किंवा जी मुलगी एका मुलामध्ये बघती. तर आनंदचा स्वभाव प्रत्येकासाठी तसा होता. जर आपण समज आता फ्रेंड सर्कलमध्ये आपण जेवायला बसलो, ठीक आहे, जेवायला बसलो तर आपण त्याला विचारणार तुला पाणी पाहिजे का, तुला हे पाहिजे का. मग त्या मुली ना त्या गोष्टी चुकीचा अर्थ काढायचे की अरे माझ्याला पुढं करतोय, ह्याला माझं असं करतोय, हा मला लाईक करत असेल का, हा मला माझ्या मागं असं आहे तसं आहे. पण आनंदचं तसं नव्हतं, पण मला त्या मुलींवर जास्त राग यायचा. तर ह्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला येणार आहे आता आमचा लग्नाचा ब्लॉग, की आमचं लग्न 6 तारखेला कशा पद्धतीने झालं, कुठे झालं, हळद कशी झाली, मला आनंदची उष्टी हळद कधी आली, काय झालं, सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये 101% बघायला मिळणार आहे. हा ब्लॉग मी ह्यामुळे काढला कारण की नाही का लग्न आधीच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या आधीच क्लिअर झालेल्या पाहिजेत, कारण लग्नानंतर पण असं काय काय घडलेलं आहे त्याच्यानंतर हा इन्सिडेंट सांगणं म्हणजे की नाही का असं थोडंसं पुढं मागं झालं असतं. त्यामुळे म्हटलं की हा छोटासा ब्लॉग आपण काढून घ्यावा, ही एक इन्सिडेंट तुमच्याबरोबर शेअर करून टाकावा आणि नेक्स्ट ब्लॉग डायरेक्टली आपल्या लग्नाचा क्रिएट करावा. सो आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चुकलं मापलं असेल तर माफ करा. मापलं नाही माकलं, चुकलं माकलं असेल तर माफ करा. लय चुकले आनंद, लय चुकले, पण मी माफच करते तुम्हाला. हे डोक्यात बटाटे भरलेले तुझ्या. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक डोक्यात करा, बटाटे चॅनल भरलेले ते. सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बटाटे भरले तर डोक्यात.